सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आपल्या सर्व लाडक्या शिक्षकांचे स्तुतीचे स्वागत करा. परिचय त्याचे विद्यार्थीच असतात. सरांचे मी खूप आभार व्यक्त करते की सर प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी. प्रणव माझ्या सर्व गुरूंना प्रणाम देतात. हे आपले दुसरे गुरु आहे. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी सर्व गुरूंना व माझ्या मित्रांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. नजरेआड पाझरते, नजरेआड कठोर होते, नजरेआड पाझरते. सर तुमची छडी आजही जीवनाला सावरते, तुमची छडी आजही जीवनाला सावरते. सृष्टी रचयिते ब्रह्मा विष्णू महेश यांना आपण गुरु मानतो. या शब्दाला महत्व आहे. गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे निष्ठा. दुसरे गुरु असतात आपले शिक्षक, त्यांचा आपल्याला मान करायला लागते, सन्मान करायला लागते. आपल्यासोबत आलेच पाहिजे. तुमच्या म्हणजे ते विचार कसे आत्मसात होतील जेव्हा आपण त्यांच्याबद्दल विचार करू किंवा त्यांची आपण बायोग्राफी वाचू तेव्हा आपल्याला कळेल की खरंच आपल्या देशासाठी कोणी काम छोटी मुलगी असते की त्यांना थोडीशी मदत लागते. चला डोळे बंद करा. तुमचा अभ्यास जितका महत्वाचा आहे तितकं तुमचं आचरण आणि वर्तणूक. जे अभ्यास शिकवला असेल त्याची पुनरावृत्ती करा, टिकवण्यासाठी भर द्या. ते अभ्यास कसा काय करायचा कसा टिकवता येईल याच्यावर आपण कधी ते नंतर भेटू. पण आजचा हा जो दिवस तुम्ही सगळ्यांनी गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला त्यातले एक मोठे वाटेकरी तुम्ही आहात. कारण तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना शिकवताना आम्हाला कळतं की हा घटक याला कसा शिकवू. म्हणजे आम्हाला गुरु करणारे खरे कोणी तुम्ही आहेत. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविन्दे भवं भवानी सत्यं नमामि भवं भवानी सत्यं नमामि भवं भवानी सत्यं नमामि.